हॅलो नमस्कार सगळ्यांना। मी सुप्रिया शिंदे ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत करते। तर आणखी एक नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। छोटीशी टिप्स सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर खूप वेळेस काय होतं, घरामध्ये खूप मच्छर होतात आणि ह्या थंडीच्या दिवसात तर जास्त प्रमाणात होतात। काय जणांना मच्छर कॉईल सूट करत नसते, श्वास घ्यायला त्रास होत असतो। तर त्याच्यासाठी काय करायचं आहे, आपल्या घरातला एक लिंबू घ्यायचा आहे। लिंबू थोडासा हिरवा हवा आणि असा अर्धा चिरून घ्यायचा आहे लिंबू, आणि लिंबूच्या आतलं सगळं गर काढून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर ना लिंबूच्या आतला सगळा रस पिळून घ्यायचा आहे। तर लिंबू असा दिसतो जेव्हा आपण पूर्ण आतलं काढतो। आणि त्याच्यानंतर ना एक कांदा घ्यायचा आहे, कांदासुद्धा खालून थोडासा कापून घ्यायचा आहे। आणि सेम प्रोसेस ह्याला पण करायची आहे। आपण जसं लिंबूच्या आतलं काढलेलं आहे तसं कांद्याच्या आतलं पण पूर्ण काढून घ्यायचं आहे, जेणेकरून एक वाटीचा आकार येईल कांद्याला आणि लिंबूला। तर अशा प्रकारे थोडंसं गोलाकार करून घ्यायचं आहे। कांदा पण असा गोलाकारच कापून घ्यायचा आहे। तुम्ही लिंबाचा रस यूज करू शकतात कशात पाहिजे तशात, आणि कांद्याचा सुद्धा इकडे यूज करू शकतात। आणि नंतर काय करायचं आहे, 2 वाट्या घ्यायच्या आहेत, जेणेकरून आपला कांदा आणि लिंबू खाली लवणणार नाही। तर त्यासाठी आधी इकडे लिंबू ठेवलेला आहे वाटीमध्ये, आणि मी दुसरा ठेवलेला आहे कांदा। तर ही एक जादुई ट्रिक आहे। तर आता काय करायचं आहे, ज्या आपण वाती असतात देवाला लावायच्या, त्या कापसाच्या वातीचा इकडं आपण उपयोग करणार आहे। मी इकडं आपलं गोड तेल ओतते, तुम्ही कोणतंही तेल ओतू शकता। आणि गोड तेल ओतल्याच्या नंतर ना ह्याच्यामध्ये मी 2 छोटे छोटे तुकडे कापूर टाकते। कापुराचा स्मेल पण खूप स्ट्रॉंग येतो, आणि ह्याच्याने आपल्या घरातली निगेटिव्हिटी पण जाते। आणि ह्याच्यामध्ये मग आपल्याला ठेवायचे आहेत वाती। तर अशा प्रकारे वाती ठेवून घ्यायचे आहेत। ही खूप छान टिप आहे, जेणेकरून घरातले सगळे मच्छर, छोटे छोटे जे किडे फिरतात ते ह्या वासाने निघून जातात। तर आता चला, ह्या गोष्टीवर माझ्या चॅनलला लाईक करायला विसरू नका। आणि अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे। तर आपण जसे दिवे बनवतो तसेच हे कांद्याच्या आणि लिंबाचा दिवा बनवलेला आहे। आणि इकडे मी दिवा हा लावून घेते, लगेच पेटतो हा। तर अशा प्रकारे दिवा लावून घेतलेला आहे, आणि हे दिसायला काय असं दिसतं, सुंदर दिसतं असं। तर अशा प्रकारे मी पेटवून घेतलेले आहे। एक 5 मिनटं ठेवू द्यायचं आहे, कारण वात थोडीशी जळू द्यायची आहे, जेणेकरून त्याचा स्मेल यायला चालू झाल्याच्या नंतर ना तुम्हाला असं जिथं असं वाटतं की अरे हा इकडं खूप मच्छर फिरत आहे, तर तिथं हा एक दिवा ठेवून द्यायचा आहे। तर त्याच्या स्मेलनं त्याच्या आजूबाजूचे सगळे मच्छर जाणार। आणि लहान मुलं जर घरामध्ये असतील तर थोडी सावधगिरी घ्यायची आहे, त्यांना सांगायचं आहे ह्याच्याजवळ जाऊ नको म्हणून। तर अशा प्रकारे दुसरा दिवा घेऊन मी दुसऱ्या कोपऱ्यात ठेवणार आहे, जेणेकरून तिकडच्या बी साईडचे सगळे मच्छर निघून जातील। तर हा दुसरा दिवा कांद्याचा मी इकडं ठेवलेला आहे। ज्यांच्या घरात कांदा वापरत नाही त्यांनी हा लिंबाचा दिवा बनवू शकता। तर अशा प्रकारे एक छोटीशी टिप आणि ट्रिक्स तुमच्याबरोबर मी आज शेअर केलेली आहे। व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की भेट द्या, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका। पुन्हा आणखीन एक नवीन व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासाठी येणार आहे। तोपर्यंत काळजी घ्या सगळेजण। बाय।